आज आपण गव्हाच्या पिठाचं हेल्दी असं पिझ्झा बनवणार आहोत। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। मुलांना घरच्या घरी खाण्यासाठी हेल्दी असा पिझ्झा आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठाचा पिझ्झा असा बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याला मी मीठ टाकून मळून घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे, मका घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि शिमला मिर्च घेतलेली आहे आणि चीज घेतलेला आहे, हे एक छोटा क्यूब। अशा प्रकारे आपण आता हे पिझ्झा लाटून घेतलेला आहे। आता आपण काटा चम्मचच्या सहाय्याने याला फोक करून घेऊया। गॅसवर आता तवा ठेवलेला आहे। पहिले आपण या साईडला भाजून घेणार आहोत हे पिझ्झा। आपल्याला या पिझ्झाला जास्त भाजायचं नाहीये, नॉर्मली या साईडनी असं भाजायचं आहे आणि या साईडने असं भाजलेलं आहे। आपण आता पिझ्झाला थोडंसं बटर लावून घेणार आहोत। 1 चम्मच पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। 1 चम्मच टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे। शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा। माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आता मी पिझ्झा मिक्स मॅजिक मसाला स्प्रेड करून घेणार आहे। मिक्स हर्ब्स टाकायचे आपल्याला। चीज खिसून घ्यायचं याच्यावर। गॅसवर आता आपण तवा ठेवलेला आहे आणि आता आपण पिझ्झा 10 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत। स्लो गॅसवर आपण याला खाण्यासाठी रेडी आहे आता आपला पिझ्झा। आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत। अशा प्रकारे रेडी झालेला आहे आता आपला गव्हाच्या पिठाचं पिझ्झा। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।